हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 27 जानेवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या विषयाकडे. तर नॅशनल इंटेलिजन्स एक्सचेंज ऑफ इंडियाने 2025मध्ये इंटरनेट गव्हर्नन्स इंटर्नशिप अँड कॅपॅसिटी बिल्डिंग स्कीम सुरू केलेली आहे. जानेवारी 2026मध्ये 1 वर्ष पूर्ण झाले. 2017पासून सलग 10 वर्षे अबुधाबीला नुम्बेओने जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून मान्यता दिली आहे. नुम्बेओ ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार. पुढे पाहूया. 20 वर्षीय रोल बॉल खेळाडू यश अनिल सुरत यांनी रशियाने दुबई येथे झालेल्या 7व्या रोल बॉल वर्ल्ड कप 2025मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक जिंकले. आशिया भारतीय फुटबॉल महासंघाने अमेलिया व्हॅल्व्हर्ड याची वरिष्ठ भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी म्हणून नियुक्ती केली आहे. पुढे पाहूया. गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने सेंटर फॉर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लॉ म्हणजेच GNLUने गांधीनगर येथे आंतरराष्ट्रीय कायदा आणि अर्थव्यवस्थेवरील 9वी परिषद आयोजित केली. कलाडी हे जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूरचे GI नोंदणीकृत दुग्धजन्य उत्पादन आहे. लखनौ हे उत्तर प्रदेशातील पहिले शहर बनले आहे ज्याने नगरपालिका घनकचऱ्याची 100% शास्त्रीय प्रक्रिया केली. स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत. अटल पेन्शन योजना 9 मे 2025 रोजी सुरू करण्यात आली. ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे आणि 60 वर्षाच्या वयानंतर दरमहा 1,000 ते 5,000 पेन्शनची हमी देते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 2026 मधील वार्षिक बैठक 19 ते 23 जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित करण्यात आली होती. वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम 2026ची थीम अ स्पिरिट ऑफ डायलॉग होती. 79व्या संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेची सुरुवात आसाम राज्यात झाली आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे निवासस्थान आता जनभवन म्हणून ओळखले जाणार आहे. न्यूझीलंडमध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून सुश्री मुआनपुई साईयावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे पहिले सघन प्रजनन ज्ञान केंद्र मुंबईमध्ये उघडण्यात आलेले आहे. तेलंगणा राज्याने संयुक्त अरब अमिराती सोबत भागीदारी करून भारतातील पहिली नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी भारत फ्युचर सिटी विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारतीय बॅडमिंटन आयकॉन सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आशिया उत्पादन निर्देशक 2026मध्ये 11 आशियाई देशांमध्ये भारत 6व्या क्रमांकावर आहे. कतारनंतर संयुक्त अरब अमिराती देश भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनलेला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती 23 जानेवारी रोजी भारत सरकारद्वारे अधिकृतपणे पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक बँकेने जानेवारी 2026 साठीचा ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स म्हणजेच GEP अहवाल प्रसिद्ध केला. ग्रामीण विकास मंत्रालयाने दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत राष्ट्रीय उद्योजकता अभियान सुरू केले आहे. करुणा अभियान हा वन्यजीव बचाव आणि पुनर्वसनासाठीचा उपक्रम गुजरात सरकारने सुरू केलेला आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.